नमस्कार मंडळी, आज आपण मटण पुलाव बनवायचा आहे. तर इतका भारी होतो ना हा मटण पुलाव. तुम्ही एकदा नक्की बघून घ्या, तुम्हाला खूप आवडेल. बघू शकता तुम्ही किती छान शिजलेला आहे, मोकळा झालेला आहे. बिर्याणीपेक्षाही टेस्टी लागतो हा मटण पुलाव. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान होतो आणि झटपटही होतो. बिर्याणीला खूप वेळ लागतो, पण या पुलाव बनवायचा म्हटलं ना तर अजिबात वेळ लागत नाही. तर चला बघूया आपण. तर हे 1 किलो मटण घेतलेलं आहे मी. तर 1 किलो मटणला मी 1 किलो तांदूळच वापरणार आहे. तर हे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे. तर हे प्रमाण अगदी बरोबर होतं. 1 किलो तांदूळ आणि 1 किलो मटण. तर हे मी दावतचे घेतले. तुम्हाला कोणते घ्यायचे ते तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी आता तेल घातलं आहे. तर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे. आधी आपण मटण शिजवून घेणार आहोत. त्यामुळे आता आपण मटण शिजायला लावायचंय. तर इथे कांदा टाकलाय मी. कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा. आणि ही अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. ही आपण मटण शिजवताना वापरायची आहे. खूप छान अशी टेस्ट लागते त्याच्यामुळे. तर इथे आपला कांदा, टोमॅटो आता परतून झाले. त्याच्यामध्ये आपण आता ही पेस्ट घालून घेऊया. अशा पद्धतीने केल्याने मटणला खूप छान अशी टेस्ट येते. तर आपण याला चांगलं आता परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आलं लसूणचा कच्चेपणा गेला पाहिजे अशा पद्धतीने आपण याला 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय. परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा, आणि त्यालाही मिक्स करून आता त्याच्यामध्ये मटण घालून घेऊया. तर मटण आपण इथे घातल्यानंतर याला चांगलं 2-3 मिनिटं परतायचं आहे, जेणेकरून तो मसाला पूर्ण आतपर्यंत जाईल. त्याआधी आपण इथे मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. म्हणजे मटणला छान अशी टेस्ट येते. मीठ आणि आलं लसूण पूर्ण ते ना आतपर्यंत व्यवस्थित मुरलं जातं. त्यामुळे या स्टेपलाच तुम्ही आलं लसूण वापरत जा, पेस्ट आणि मीठ. आता चांगलं 2-3 मिनिटं याला चांगलं परतून घेतलं आहे मटणाला आपण. आता त्याच्यामध्ये पाणी घालून आपण याला शिजायला लावूया. तोपर्यंत इकडे आपण मसाला काढून घ्यायचा आहे. तर इथे मी खोबरं, सुकं खोबरं घेतलं आहे, काही लाल मिरच्या आणि बेडगी मिरची, त्याच्याने कलर येतो, आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. त्याची आपण अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे. तोपर्यंत इकडे आपला कुकर होऊन थोडासा थंड झालाय उघडण्यापुरता. तर बघू शकता मटण आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे. जसं पुलावला त्याच पद्धतीने शिजवून घेतलं आहे. एकदम गाळ करून घ्यायचा नाही मटणाचा, कारण आपल्याला तांदळाबरोबर पण शिजवायचा आहे. तर इथे आता तेल घेतलंय. तेलामध्ये काही खडे मसाले घालत आहे. याच्याने पुलावला खूप छान टेस्ट येते. तर इथे 2 मी मोठ्या साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेत. तेही आपण आता परतून घेऊया. चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. अगदी झटपट होतो हा पुलाव. तुम्ही एकदा नक्की करून बघा. बिर्याणीपेक्षाही खूप टेस्टी लागतो. तर नक्की करून बघा. आता हे आपण केलंय ना खोबरा मिरच्यांचं वाटण, हे याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला जर मिरच्या नसतील टाकायच्या तर तुम्ही यावेळेला मिरची पावडर घातली तरी चालेल. वेडगी मिरच्यांनी खूप छान कलर येतो याला. तर बघू शकता आपला मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे, तेल सुटलेला आहे. मसाला मेन म्हणजे व्यवस्थित परतला गेला पाहिजे, तेव्हाच टेस्ट येते कोणत्याही ग्रेव्हीला किंवा कशालाही असेल आपल्या रेसिपीला. आता याच्यामध्ये आपण मटण घालून घेऊया आणि यालाही 3-4 मिनिटं चांगलं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचंय. शिजलेलं मटण आपण आता याच्यामध्ये चांगलं परतून घेतले. आता त्याच्यावरती आपण हे तांदूळ घालायचे आहेत. तर तांदूळही आपण आता छान असे परतून घेऊया 2 मिनिटं. छान असं तेलामध्ये हे तांदूळही परतले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने परतून घेऊया. बघू शकता छान असं आपलं आता हे परतून झालेले आहेत तांदूळ पण. तर आता आपण याच्यामध्ये हे आळणी पाणी आहे ना आपलं मटण शिजवलेलं पाणी, ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचंय. ह्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते. पूर्ण आपण याच्यामध्ये टाकलं ना तर खूप छान असं पुलावला टेस्ट होतो. नाहीतर मग काय होतं, आपण वेगळा रस्सा वगैरे बनवतो ना, मग ह्याच्यामध्ये फक्त मटणचे पीस राहतात, मग एवढी टेस्ट येत नाही. पण हे पूर्ण पाणी टाकल्यानंतर छान अशी टेस्ट येते. तर थोडंसं वरती पाणी हवं होतं म्हणून मी गरम पाण्याचा वापर केलाय, थंड पाणी नाही वापरलंय. गरम पाण्याचाच नेहमी वापर करायचा आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं. तर मीठ आपण आधी घातलेलं आहे, त्यामुळे इथे फक्त तांदळाला लागेल ना एवढ्या प्रमाणातच मीठ घालायचं. तर मध्ये उकळी आल्यानंतर थोडंसं हलवून त्याला
10 मिनिटांसाठी मंद गॅसवर झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता किती छान असा आपला हा पुलाव तयार झालेला आहे. अगदी अगदी परफेक्ट असं प्रमाणामध्ये पाणी वगैरे ठेवलं ना तर अगदी छान असा हा भात रेडी होतो. बघू शकता किती मोकळा झालेला आहे आणि टेस्ट तर इतकी छान लागते ना ह्या भाताची. तुम्ही एकदा केलात ना तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल. बघा अगदी बिर्याणीलाही मागे टाकेल इतका छान झालेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करून मला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला ही माझी मटन पुलावची रेसिपी. बघू शकता किती छान झालेले आहे. बेडगी मिरच्यांनी आलेला हा कलर आहे, त्याच्याने खूप छान असा कलर येतो पुलावला आपल्या. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.